आम्ही बोलू शकतो। जनतेमधला जो आवाज आहे, पब्लिक मधला जो आवाज आहे, तो आवाज हा आहे की माझे व्यक्तिगत धनंजय मुंडे काय दुश्मन नाही आहेत, दुश्मन नाही, परंतु धनंजय मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळच्या आणि घरातल्या माणसांनी जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य अतिशय भयावह आहे आणि ते भयावह कृत्य जोपर्यंत त्याचं चार्जशीट दाखल होत नाही, जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत नैतिकतेचा एक नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही असं म्हणता की मी लोकांचा आवाज पोहोचवतो किंवा हा आवाज आम्ही पुढे सरकारपर्यंत पोहोचवतो, पण आता राऊत असं म्हणतात की हा जो तुमचा आवाज आहे हा फडणवीसांचा आवाज आहे। असं थोडेच आहे, फडणवीस साहेबांचा आवाज वगैरे कसं काय म्हणता तुम्ही? माझा आवाज हा लोकांचा आवाज आहे। अरे राऊत साहेब एक मिनिट ऐका, राऊत साहेब सुद्धा बोलतायत, काँग्रेस पक्ष बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलतोय, मी सुद्धा जनतेमधून निवडून आलेला आमदार आहे। लोकांच्या मध्ये साधारण काय चाललंय हे आम्ही मांडतो। फडणवीस साहेबांचा आवाज आहे वगैरे असलं काही नाही। तुम्ही काहीतरी मला तर साहेब बोलले बी नाही काही, याच्या बाबतीमध्ये काहीही साहेब मला बोललेले नाही आणि जर त्यांना मी बोललेलं आवडलं नसतं तर त्यांनी मला थांबा म्हणले असते। पण मग एवढी ही सगळी माहिती तुमच्याकडे येते कुठून? माझ्याकडे काही सोर्सेस आहेत ना आमचे। हे बघा, त्याच गावच्या बाबळीन त्याच गावच्या बोरी आहेत आम्ही। धनंजय मुंडे ज्या तलावाचं पाणी पितात त्याच तलावाचं पाणी आम्ही बी पितो ना, त्याच्यामुळे आम्हाला सगळंच माहिती आहे। आम्हाला कोणाकडनं माहिती घेऊन बोलायची गरज नाही। मी आज नाही 25 वर्ष आमदार आहे, आता 5वी टर्म आहे माझी। धनंजय मुंडे साहेब हे मला ज्युनियर आहेत। आमदारकीचा हिशोब केला तर मी 99 ला आमदार आहे, धनंजय मुंडे साहेब 2019 ला आहे। 99 to 2019 म्हणजे हे 19 आणि ते 1 वर्ष 2 वर्ष म्हणजे जवळजवळ 21 वर्ष मी त्यांच्या अगोदर आमदार झालेलो आहे। म्हणजे तुमच्याकडे